बातमी बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण झालेली आहे. 1 किलोमीटरपर्यंत पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे शेती मशागतीची शेतकऱ्यांची कामं सुद्धा डिझेल अभावी खोळंबलेली आहेत. कॅन घेऊन शेतकरी पेट्रोल पंपाच्या रांगेत होते. तर हिंगोलीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. हिंगोलीमध्ये सुद्धा डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास हा सहन करावा लागलाय. शेतकऱ्याचे आता कामाचे दिवस चालू आहेत. नांगरटी शेतातली कामं, मोगरटी, रोटावेटर, त्याच्यामुळे डिझेलला शेतकऱ्याचा वारंवार त्रास होत आहे. कारण डिझेलचा असं शॉर्टेज येते आणि वरून सरकार म्हणते की शॉर्टेज नाही आणि तुम्ही दाखवू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे. 2-3 दिवसापासून डिझेलची कमतरता आहे. वसमतमध्ये खूप प्रमाणात जाणवत आहे. उन्हामध्ये कमीत कमी 100-200 कॅना घेऊन पूर्ण माणसं जमा झालेले आहेत. पण तरी डिझेल तुटवडा खूप भासत आहे. शेतीत नांगरट शेतीच्या नांगरटीचे काम चालू आहेत सध्या. ट्रॅक्टर उभा आहे तिकडं. हा, किती दिवसापासून ही पंचायत आहे आणि आता कधी डिझेल मिळणार आहे का? 5-6 दिवसापासून हा प्रॉब्लेम निर्माण झालाय. नेमकी कृत्रिम टंचाई निर्माण झाली का वरूनच काय प्रॉब्लेम आहे हे सांगता येणार ना. याच्यावर प्रशासनाचं लक्ष पाहिजे. पुरवठा विभागाने लक्ष द्यायला पाहिजे याला. तर बीड आणि हिंगोलीमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळं अनेक वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा या पेट्रोल पंपाबाहेर लागल्या होत्या. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय.